नगरपणे, मी लाजपत नगर. नमस्ते नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्वजण? होप की सर्वजण ठीक असाल, म्हणजे असाल, आपले व्हिडिओ पाहत असाल, एन्जॉय पण करत असाल. तर मी प्रिया तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रियाज कॉर्नर. आणि आजचा दिवस असा आहे की आज छान अशी सुट्टी आहे आणि आम्ही चाललो आहे सरोजनी मार्केटला विंटर शॉपिंगसाठी. म्हटलं चला जाऊन बघून यावं, कारण मार्केटमध्ये तर विंटरचं खूप आलेलं आहे आणि इथं थंडी आता भयानक लेवलला वाढलेली आहे. तर जाणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आत्तापर्यंत सरोजनी मार्केटला 4 वेळा गेली. 2 वेळा बहिणीबरोबर गेली, 1 वेळा भैयाला घेऊन गेली होती आणि 4th टाईम गेली होती भाभींबरोबर इथल्या. आणि सागर एकदा पण गेलेलं नाही आहे. सागरची फर्स्ट टाईम आहे इथे मार्केटला चालले. 4 वेळा मी जाऊन आली, एकदा पण नाही. माझी 5वी वेळ आहे आणि सागरची फर्स्ट टाईम आहे. म्हणजे विचार करा, दिल्लीमध्ये राहून मी एक ठिकाण 4 वेळा फिरली, सागर एकदा पण नाही. असं एकमेव ठिकाण आहे, असं एकमेव नाही. आणखी एक आहे लाजपत नगर पण आहे. मी लाजपत नगरला पण गेली होती बहिणीबरोबर आणि तिथं सागर तिथं पण नव्हते आले. आम्ही दोघे मेट्रोने गेलतो. आता पण आम्ही मेट्रोने जाणार आहे कारण बाईक लावणार आहे पार्किंगमध्ये. चला. घरून आम्ही मेट्रो स्टेशनपर्यंत बाईकने गेलो होतो. पार्किंगमध्ये बाईक लावली आणि त्यानंतर आम्ही मेट्रोची वाट बघतो. इथे आम्ही मेट्रोने जाणार आहे कारण इझी पडेल. आणि असंही खूप दिवसातून मेट्रोमध्ये बसलेलो होतो. इथं आम्ही पोहोचलेलो आहे सरोजनी मार्केटमध्ये. साईडला दिसतं आहे ते मेट्रो स्टेशनच आहे आणि इथूनच साईडला लागूनच सगळं विकायला सुरुवात झालेली आहे, बघू शकता. सुट्टी असल्यामुळे बहुतेक इतकी भयानक गर्दी होती की विचारूच नका. खूप जास्त गर्दी होती. मेट्रो स्टेशनमधून बाहेर निघलं का एक्झॅक्टली समोरच सरोजनी नगरचं हे गेट नंबर आहे. तर इथून आतमध्ये एंट्री करायची आणि गर्दी बघू शकता. आतमध्ये एंट्री केले एवढी भयानक गर्दी होती आज की बासच. गेटमधून आतमध्ये गेल्या थोडे पुढे गेलं काही खूप छान असं रिंग, इयरिंग आणि गळ्यातल्याचं होतं. तर खूप छान दिसत होतं आणि म्हणून मी बघत होते की कसं आहे म्हणून. इथे खूप छान छान असे विंटर जॅकेट वगैरे होते आणि स्वेटशर्ट वगैरे पण होते. कारण मला होते पण सागरला घरी घालण्यासाठी हुडी वगैरे नव्हती. कारण आपण ही जॅकेट वगैरे आहे ती कुठे जाताना घालू शकतो, घरी नाही यूज करू शकत. तर आम्ही जस्ट एक्सप्लोअर करत होतो, बघत होतो की काय काय विंटर कलेक्शन आले. फ्रँकली स्पीकिंग मला इतकं काही खास वाटलं नाही आहे यावेळेचं विंटर कलेक्शन सरोजनीमधलं. त्यामुळे फक्त थोडंफारच घेतलं आम्हाला जे लागणार होतं. हे आहेत स्कार्फ आणि स्कार्फमध्ये पण एवढं काही खास मला कलेक्शन वाटलं नाही. आणि इथे बघू शकता, इथे खूप सारं जॅकेट वगैरे आहेत. हे सगळे लेडीजचे आहेत. एका शॉपमध्ये आम्ही आतमध्ये गेलो होतो, तिथलं कलेक्शन मला आवडलं होतं, पण प्रॉब्लेम असं झालं की इतकं एक्सपेन्सिव्ह होतं. म्हटलं यार एवढं एक्सपेन्सिव्ह घ्यायचं तर आपण सरोजनीला कशासाठी आलेलो आहे, त्यामुळे मग नाही घेतलं. पण खूप छान असं कलेक्शन होतं आणि क्वालिटी वाईज पण छान होतं. त्यानंतर मोस्ट ऑफ दी तर कलेक्शन लेडीजचंच असतं, बॉईजचं एवढं नसतं. पण त्यानंतर सरोजनीमध्ये आलं तर सगळ्यात बेस्ट म्हटलं तर सॉफ्टी बॉयचं आईस्क्रीम. आणि इतकं सुंदर आणि इतकं छान लागतं. प्रत्येक वेळेस मी सरोजनीला आली का इथे म्हणजे खातोच. आज सागरला पण ट्राय करायला लावलं आणि आम्हा दोघांनी खूप आवडलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बबल टी. इथली सगळ्यात फेमस आहे बबल टी आणि माझी सगळ्यात फेवरेट आहे बबल टी, मिल्क बबल टी. थोड्याफार वस्तू घेतल्या जी आम्हाला पाहिजे होत्या त्या. आणि त्यानंतर
एवढंच म्हणजे फिरण्यासाठी मार्केट खूप जास्त मोठं आहे आणि एवढंच आम्हाला फक्त वस्तू तर खूप थोड्याच घेतल्या, पण ते फिरण्यासाठी आणि ते शोधण्यासाठीच आम्हाला ऑलमोस्ट 4-5 तास गेले. ही आहे मेट्रोची लाईन आणि एवढी भयानक गर्दी होती. दुसरी गोष्ट म्हणजे इथे बुकचं पण कलेक्शन खूप असतं. ज्यांना रीडिंगची खूप इच्छा आहे ती बुक पण घेऊ शकतात. मी पण घेते. ॲक्च्युली आज तर खूप सगळ्यात जास्त भगवद्गीता हे करत होते, सेल करत होते ते. पण माझ्याकडे भगवद्गीता आहे त्यामुळे मी नाही घेतलं. मी आणखी नवीन बुक शोधत होते, पण ऑलमोस्ट मला वाटते की जे मी शोधत होते ते मला भेटलं नाही आहे. बाकी सगळे माझ्याकडे आहेत जे ऑलरेडी विकायला होते. त्यानंतर आम्ही 11 वाजता गेलो होतो आणि पोहोचायला आम्हाला मेट्रोने वगैरे 12:30-1 वाजलेले. त्यानंतर पूर्ण मार्केट वगैरे फिरायला मला एवढा टाईम गेला की आम्हाला रात्रीचा खूप वेळ झाला होता. 5:30 वाजले होते यायला. पनीर रोटी दही. मस्त. आजचा व्हिडिओ मी ते सेंड करते. आय होप की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर व्हिडिओत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. बाय.